तालुक्यातील सावरगाव तळमध्ये अवकाळी पाऊस, अकोले तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी। धुळ्यातील अकलाड नेर परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी, गारपिटीमुळे कांदा आणि मका पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या बागलाण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या कांदा पिकावर परिणाम होण्याची शक्यता। सिंधुदुर्गात आज पुन्हा पावसाची हजेरी, सह्याद्रीच्या पट्ट्यातील वैभववाडी तालुक्यात अवकाळी पाऊस, आंबा जांभूळ पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। भारतीय मानक ब्युरोकडून नंदुरबार शहरात छापेमारी, हॉलमार्क नसलेले 73,32,000चं सोनं छापेमारीत जप्त। नंदुरबारमधील 3 ज्वेलरी शॉप्सवर BIS कडून कारवाई। नागपुरात पोलीस कारच्या काचा फोडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला कारची धडक, पोलिसांकडून रागात कारमध्ये बसलेल्या जोडप्याला शिवीगाळ, कारमधील जोडपं बाहेर न आल्यानं पोलिसांनी कारच्या काचा फोडल्या। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक, मॉर्निंग वॉकला गेलेल्या 49 वर्षीय सुजित कुमार सिंगला भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला होता। फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश। जळगावातील बोगस जन्मदाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू, तहसीलदारांच्या बनावट सह्यांच्या 43 प्रकरणांची नोंद, जळगाव तहसीलदारांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। डोंबिवलीतील प्रसिद्ध रील स्टार सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल, तरुणीला नोकरीचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, मानपाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। सिंधुदुर्गातील बंधाराच्या निकृष्ट कामाची निलेश राणेंकडून पाहणी, बंधाराच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त, स्थानिकांच्या सूचनेनुसार बंधारा उभारी करण्याचा सूचना। ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना दिलासा, ज्ञानराधा मल्टीस्टेटचा चेअरमन सुरेश कुटेची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार, अजित पवारांची माहिती, तर आमिष दाखवत ज्ञानराधा मल्टीस्टेट करून लाखो ठेवीदारांची फसवणूक। छावा चित्रपटाचा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा मुळगावी सत्कार, रायगड जिल्ह्यातील मोरसडे या मुळगावी उतेकरांची मिरवणूक। फुले चित्रपटातील ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारी दृश्य वगळावी, कराडमधील ब्राह्मण संघटनांची मागणी, ब्राह्मण संघटनांकडून प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, दृश्य न वगळल्यास चित्रपट प्रकाशित होऊ देणार नसल्याचा इशारा। जळगाव जिल्ह्यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती, बोगस शिक्षक कर्मचाऱ्यांचा शासनाच्या वेतन प्रणालीतही समावेश, शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस, जिल्ह्यातील 10 शिक्षण संस्थांमधून घोटाळा समोर। अंत्यविधीसाठी लाकडं न जाळता विद्युत शवदाहिनीचा वापर करावा, स्मशानभूमी पाहणी दौरा करत मनसेची ठाण्यात जनजागृती, राज ठाकरेंनी भाषणात आवाहन केल्यानंतर मनसेचा दौरा। घरांच्या किमती कमी होणार नसल्यानं मनसे सिडको विरोधातील आंदोलनावर ठाम, उद्या नवी मुंबईत मनसेतर्फे सिडको विरोधात इंजेक्शन मोहीम राबवण्यात येणार, शहराध्यक्ष गजानन काळेंनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेतली। पुण्यात दुसरी महापालिका स्थापन करण्याबाबत फडणवीसांशी बोलणार, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांची माहिती, नागरिकांची संख्या वाढत असल्यानं पुणे मनपावर ताण, टिळेकरांची प्रतिक्रिया। अहिल्यानगर जिल्हा बँकेकडून पीक कर्ज मर्यादेत एकरी 10,000ची वाढ, ज्वारी बाजरी पिकांसाठी एकरी 40,000चं पीक कर्ज मिळणार, नव्या वर्षात शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला विद्यार्थ्यांनी वाचवलं, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगरुळमधील घटना, विद्यार्थ्यांनी विहिरीत उड्या मारून हरणाच्या पाडसाला बाहेर काढलं, जखमी हरणावर उपचार करून जंगलात सोडण्यात आलं। साताऱ्याच्या तापोळा बामणोली भागात वटवाघळांचं प्रमाण वाढलं, वटवाघळांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात, सरकारनं वटवाघळांचा बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। पावसाळ्यात गटाराच्या पाण्याची समस्या सांगणाऱ्या नागरिक आणि अधिकाऱ्यात जुंपली, चिपळूणमधील इंदिरा संस्कृती केंद्रातील बैठकीतला प्रकार, पावसाळ्यात तुंबणाऱ्या गटारांच्या प्रश्नावरून खडाजंगी। मुंबई उच्च न्यायालयाबाहेर काळी जादू करणाऱ्याचा शोध सुरू, हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ सुपारी, लिंबू हे साहित्य आढळलं होतं, अंधश्रद्धा आणि काळी जादू विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पुण्यात महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद, ऐन उन्हाळ्यात नागरिकांची गैरसोय, ऐन उन्हाळ्याच्या हंगामात 10 जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद। पत्राचाळीची सोडत उद्या होणार, गोरेगाव येथील 629 घरांसाठी म्हाडा मुंबई मंडळाची तयारी सुरू, घरांचा ताबा देण्यासाठी मंडळाकडून काढण्यात येणारी सोडत रहिवाशांच्या विरोधामुळे रखडली होती। शिर्डीतील निघोज हद्दीतील अतिक्रमणधारकांचं धरणे आंदोलन, प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन, शासनानं पुनर्वसन करण्याचं आश्वासन पूर्ण करावं, अतिक्रमणधारकांची मागणी। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बेकायदा इमारतीवर सिडकोचा हातोडा, कल्पना नसताना कारवाई झाल्यानं रहिवाशांचे हाल, बाहेर काढल्यामुळे रहिवाशांवर सामानाबरोबरच रस्त्यावर राहण्याची वेळ। पुण्यात यंदाचा मार्च महिना सर्वात तापदायक, 10 वर्षातील शहरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद, महिन्याभरात उष्माघाताचे 27 रुग्ण आढळले, लहान मुलं, वृद्ध, गर्भवतींना विशेष काळजी घेण्याचं आवाहन।
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती, महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे महावितरणचा तोटा होत असून ग्राहकांचंही हित नसल्याची याचिका. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर दरात घट, कांद्याचे सरासरी दर 1000 ते 1200 रुपयांपर्यंत घसरले. कांद्याची आवक वाढल्यानं दर घसरल्याची व्यापाऱ्यांची माहिती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळात समाविष्ट करण्यास ग्रामस्थांचा विरोध, वारसा स्थळाबाबत विश्वासात न घेतल्याचा आरोप. याबाबत हालचाली थांबवा अन्यथा रास्ता रोको, साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावात तणावपूर्ण शांतता, अनधिकृत पुतळा काढण्याच्या वृत्तानं शिवप्रेमी आक्रमक, पोलीस बंदोबस्त तैनात. पट्टण कोडोली तणावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तोडगा, पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न हटवण्याच्या सूचना, परवानग्या मिळेपर्यंत पुतळा सुरक्षितपणे बंदिस्त करून ठेवण्याच्या सूचना. कळंब हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी, मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींची 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. फवाद खानच्या बॉलिवूड पुनरागमनाला मनसेचा विरोध, महाराष्ट्रात अबीर गुलाल प्रदर्शित न करण्याची धमकी, पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्याल तर सामना आमच्याशी आहे, अमेय खोपकरांचा इशारा. मंत्री बनायला आवडेल, मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. TV9 मराठीच्या अँकर हेड निखिला म्हात्रे यांचा लोकाशा भूषण पुरस्कारानं सन्मान, अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या हस्ते पुरस्कार प्रदान. दैनिक लोकाशाकडून 5 दिवसीय महोत्सवाचं आयोजन, पत्रकारिता क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल निखिला म्हात्रे यांना पुरस्कार. छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची कबर सन्मानानं बांधली, नितीन गडकरींची प्रतिक्रिया. तर शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते, गडकरींचं विधान. पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय आदर्श, नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? जेलमधील मारहाणीनंतर इतर कैदी हलवले, मग कराडला बीडमध्येच का ठेवलं? सुरेश धस यांचा सवाल. बीड कारागृहातील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनवणे गँग विरोधात गुन्हा दाखल, कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडचं प्रकरण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं, चार्जशीटनुसार आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न, संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांची प्रतिक्रिया. लातूरच्या औसामधील नागरिकांकडून संतोष देशमुख कुटुंबियांना 21 लाखांची मदत, आमदार अभिमन्यू पवार आणि नागरिकांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन जमा केलेली रक्कम देशमुख कुटुंबियांकडे सुपूर्द. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम सुरू, कोरटकरचे वकील आज जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करणार, कनिष्ठ दिवाणी न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात आव्हान. कोणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, फडणवीस एक दिवस पडळकरांना मंत्री करणार, मात्र मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल, सदाभाऊ खोतांचं मिश्किल शब्दात भावना व्यक्त केली. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानियांकडून आव्हान, मुंबई हायकोर्टात 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार, सरकारी वकील उपस्थित नसल्यानं आज सुनावणी नाही. जयंत पाटलांचं सध्या तळ्यात मळ्यात आहे, सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचाय, गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. भूषणसिंह राजे होळकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा. अंजली दमानिया 2 दिवस जालना आणि संभाजीनगर दौऱ्यावर, जालना सहकारी साखर कारखान्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक होणार, संध्याकाळी धनंजय देशमुख आणि मनोज जरांगेंची भेट घेणार.